फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे। संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप, तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सासवड येथे कॅन्डल मार्च। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा जलद गतीने न्यायालयामध्ये खटला चालवून या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीकरता आज पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील शिवतीर्थावर कॅन्डल मार्च करण्यात आला। सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं। आज शिवतीर्थावर सह्यांची मोहीम हाती घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून त्यांनी केलेल्या घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याबद्दल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करणारं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या सह्यांच्या निवेदनासोबत देण्यात येणार असल्याचंही आंदोलकांकडून सांगण्यात आलं। आजच्या या कॅन्डल मार्चला सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शवला। यावेळी नागरिकांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करत संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत तात्काळ या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली।